गुरु बृहस्पतीची शांती करायला सांगितली. गुरु बृहस्पतीची शांती करायला सांगितली. त्यांना विचारा शांती का करायची म्हणून. हा गुरु कशामुळे मागायला लागला, कशामुळे मागायला लागला हा गुरु, त्याला विचारा, म्हणजे गुरुची शांती करता येईल. तुम्हाला सांगू, गुरुची शांती करायची म्हणजे का करावं लागते ही. तुम्ही आणि आम्ही अंगणवाडीत खेळत असताना आपण आईला काम करून देत नव्हतो ना, आईने अंगणवाडी टाकून दिलं. मग अंगणवाडीच्या ताईने आपल्याला सांभाळलं. मग बालवाडीमध्ये पाठवलं, मग बालवाडीच्या ताईंनी सांभाळलं. मग बालवाडीपासून मात्र पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी शिक्षण करून किती मोठं झालं ना, मोठ्या पदावरती गेलं. पण शेवटी शेवटी गुरु तो गुरुच राहत असतो. शिष्य कधी पण गुरु बनतो, पण गुरु तो गुरुच राहत असतो. म्हणजे मोठ्या पदावरती मोठा साहेब झाला आपण, आणि अंगणवाडीची मास्तरी, अंगणवाडीची ताई मात्र जर आपल्या समोरून गेली ना, कमीत कमी आपल्या चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे. अंगणवाडीची, बालवाडीची मास्तरी, बालवाडीची ताई आपल्याला सांभाळणारी, तिच्या लेकराप्रमाणे आपल्याला सांभाळलं, तिच्या लेकराप्रमाणे आपल्याला सांभाळलं. ती ताई जेव्हा आपल्या समोरून जाते ना, त्या टायमाला आपल्या चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे. ओळख दाखवली पाहिजे, तुम्ही सांभाळलं म्हणून आज मोठ्या पदावरती, असं म्हणलं पाहिजे. जर तुम्ही त्या ताई किंवा पहिली, दुसरी, चौथी, पाचवी तुम्हाला जेवढं शिक्षण देणारे जेवढे गुरुजी, तेवढ्या गुरुजीतून एखादा गुरुजी जरी तुमच्या समोरून गेला आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य नसेल, तुम्ही रामराम श्यामश्याम केला नसेल ना, तर तुम्हाला गुरुचा दोष लागतो. आज तीच पद्धत आहे.